काल आपण प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा परिचय आणि पहिली जी काही वचनं आहेत त्यावर आपण मनन केलं होतं आणि अनेक ज्या गोष्टी आहेत थोडक्यात आपण काल अभ्यासलेल्या आहेत. कुणासाठी लूक हे जे पुस्तक आहे ते लिहित आहे. या पुस्तकाचा उद्देश काय होता आणि याचा लेखक, याचा काळ अ, आणि या पुस्तकाचं महत्त्व नाही का? ह्या सर्व गोष्टी आपण काही थोडक्यात आपण काल अभ्यासलेल्या आहेत. आज आपण वचन 6 पासून पुढे जाणार आहोत. वचन 6 ते अध्याय 2 वचन 13 या वचनांवर आपण बारकाईने आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. अ, पहिली जी 2 अध्याय आहेत, आपण बारकाईने पाहत आहोत. प्रत्येक वचन, वचन आपण पाहत आहोत. यासाठी की ही 2 अध्याय जे आहेत, ती जणू काय या पूर्ण पुस्तकासाठी एक पायाभरणीचं काम करतील, नाही का? जर ही 2 अध्याय आपण समजलं, तर पूर्ण पुस्तक जे आहे ते समजण्यासाठी आपल्याला फार मदत होईल याद्वारे. आणि म्हणूनच प्रत्येक वचन आपण थोडक्यात या 2 अध्यायाचं पाहत आहोत आणि काल आपण वचन 5 पर्यंत पाहिलं. आज आपण अध्याय 1 वचन 6 पासून अध्याय 2 वचन 13 पर्यंत अभ्यासणार आहोत. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, की तुमच्या जवळ तुम्ही तुमचं बायबल घेऊन बसा, बायबल उघडून बसा. कारण जी सत्य आपण पाहतो आज आपण आपण जगामध्ये पाहतो नाही का, पुष्कळ, पुष्कळ चुकीच्या धारणा, चुकीचे दृष्टिकोन, चुकीच्या विचारधारा आहेत आणि आज आपण वचनातून अनेक गोष्टी ज्या आहेत ते पडताळून पाहणार आहोत आणि ते जर आपले दृष्टिकोन चुकीचे असतील तर ते ते आपण तिथं सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत, नाही का? तर प्रेषितांची कृत्य अध्याय 1 वचन 6 पासून पुढे आपण जाऊया. वचन 6 जे आहे, आपण अगोदर वचन 5 मध्ये पाहिलं होतं. वचन 1 पासून पुढे जिथं थिएफिल महाराज जो आहे त्याला त्यालाच संबोधित हे जे पुस्तक आहे लूक, त्याला संबोधून तो लिहित आहे. आणि विशेष करून वचन 2 मध्ये आपण पाहिलं की लूक जो आहे तो याची आठवण करून देतो, की मी अगोदर एक ग्रंथ लिहिलेला आहे. ज्याच्यामध्ये जे कार्य करण्यास आणि शिकवण्यास ख्रिस्ताने आरंभिलेलं होतं, त्याबद्दल मी त्याच्यात लिहिलेलं आहे. तर आपल्याला लूक शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचं सर्व कार्य नाही का, आपल्याला लूक शुभवर्तमान दाखवतं. परंतु स्वर्गरोहणापर्यंत येऊन लूक शुभवर्तमान संपतं. मग तिथून पुढे काय आहे? तर मग प्रेषितांची कृत्य आपल्याला त्याबद्दल सांगतं आणि मग इथं सुद्धा तो पुन्हा ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाबद्दल वचन 3 मध्ये तो सांगतो. वचन 4 मध्ये आपण पाहिलं, की ते एकत्र जमले असताना प्रभूने दिलेली जी आज्ञा आहे, यरुशलेम सोडून जाऊ नका, नाही का? पित्याने देव केलेली देणगीविषयी अ, ती जी तुमच्याकडे येणार आहे, तिची वाट पहा म्हणे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं त्याचा उलगडा पुढे त्याने सांगितलं कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. मग त्याच्या पुढचा हा संदर्भ आहे. वचन 6 आपल्याला सांगतो, मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभुजी ह्याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? ह्याच काळात. आता हा जो त्यांचा प्रश्न होता, प्रभुजी ह्याच काळात. तर हा प्रश्न मला असं वाटतं कदाचित मत्तई 19 आणि 28 मध्ये जे सांगितलं होतं त्यावर निर्भर हा हा प्रश्न त्यांचा असावा. कदाचित त्यांनी तो विचार केला असावा जिथं प्रभूने शिष्यांना म्हटलं, की "मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय-निवाडा कराल." आणि हे वचन कदाचित त्यांच्या हृदयात अगदी ठसलेलं होतं आणि आता प्रभू जो आहे, तो पुन्हा उठलेला आहे. तो पुनरुत्थित झालेला आहे, नाही का? आणि आणि त्याने पुन्हा दर्शन दिलं आणि आता तो त्या डोंगरावर आहे. तिथं सर्व प्रेषित आहेत आणि तिथं त्यांच्या समोर हा एक प्रश्न उपस्थित आहे, की जे प्रभू तो अगोदर म्हटलेला आहे, ते राज्य जे इस्रायलाचं आहे, ते पुन्हा पुनःस्थापित करणार काय म्हणून, नाही का? आपण ह्याच काळात ते करणार आहे का? त्यांचा प्रश्न काय होता? पुढे करणार किंवा ते होईल का असं नाही, तर ह्याच काळात ते तुम्ही करणार आहे का? असा त्यांचा प्रश्न होता. आणि त्याच प्रश्नाला अनुसरून पुढे जर आपण पाहिलं,
तर वचन 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो अगदी ते स्पष्ट करतो नाही का. पहिली गोष्ट तर हे अगदी शिष्यांच्या मनात ठसलेलं होतं. जर तुम्ही आपल्याला पाहायला भेटतं, की लोक 19 वचन 11 जर पाहिलं, तर इथे ज्या प्रकारे सांगितलं, त्या ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला. कारण तो यरुशलेमेजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रगट होणार आहे, असे त्यांना वाटत होते. आपल्याला पाहायला भेटतं लूक 19 जर 11वा वचन वाचलं तुम्ही तिथून पुढं ख्रिस्ताचा यरुशलेमेतून जयघोष आणि प्रवेश नाही का आणि ह्या सर्व गोष्टी शिष्यांनी पाहिलेलं होतं आणि देवाचं राज्य आत्ताच जणू काय प्रगट होणार आहे, हे त्यांचे विचार सुरू होते नाही का? आणि जणू काय त्या अशा राज्याची पुन्हा एक वार आता वाट पाहत होते, की प्रभू जो होता त्याने म्हटल्याप्रमाणे तो पुन्हा उठलेला आहे. आणि त्यांच्या हृदयात ही सर्व वचनं होते आणि त्यांना वाटलं, की प्रभू जो आहे, आता ते राज्य आत्ताच ते पूर्ण करणार आहे. आणि तो आता हे जे रोमन जे राज्य आहे, रोमी राज्य आहे, ते उलथडून टाकील आणि इस्रायलचं जे भौतिक राज्य आहे, तो प्रस्थापित करेल. आणि हेच त्यांचे विचार असताना आपल्याला माहीत आहे, की एवढंच नाही त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस यरुशलेम येथून जात असताना ज्या मोठ्या घोषणा होत्या, त्या त्यांनी ऐकलेल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी असताना अरे त्यांना तर पूर्ण त्यांचा विचार पक्का झाला, की नाही तो आता खऱ्या रीतीने देवाचं राज्य भौतिक रीतीने येत आहे. ख्रिस्ताचा मृत्यू, मग त्यानंतर ख्रिस्ताचा मृत्यू आपण पाहतो आणि तिथं मात्र त्यांची जी आशा आहे तिथं जणू काय एक एक भयंकर असा ती आशा तोडणारा तो भाग होता. कारण तिथं ख्रिस्त जयोत्सव आणि यरुशलेमातून प्रवेश करत आहे आणि पुढे लगेच त्याचा मृत्यू पाहतात आणि मग इथं निराशा त्यांना दिसते. परंतु पुन्हा तो तिसऱ्या दिवशी उठला. 40 दिवस त्यांच्यासोबत होता आणि आता हा स्वर्गारोहणाच्या त्या दिवशी, त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यासमोर आहेत आणि आता पुन्हा ती आशा जागृत झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि ते म्हणतात, की आता कदाचित तू ह्याच काळात ते राज्य स्थापित करणार आहेस का? त्यांचं म्हणणं, की तो उठलेला आहे आणि आता तो जणू काय भौतिक रीतीने राज्य प्रस्थापित करेल. परंतु तो त्यांना काय म्हणाला, "जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते जाणणे तुमच्याकडे नाही." प्रभू येशूने शिष्यांना देवाच्या राज्याच्या पैलूंची चौकशी करण्यापासून चेतावणी दिली नाही का? तुम्ही त्या तो समय तो कधी येईल, काय करेल त्याच्यात त्या चिंतात बसू नका, नाही का? तो ते राज्य कधी प्रस्थापित होणार आहे आणि ते काळ आम्हाला लिहून दे, ती वेळ आम्हाला लिहून दे. नाही, त्याच्याबद्दल विचार करू नका तुम्ही, नाही का? कारण त्या गोष्टी पित्याच्या अधिकारात आहेत. त्या गोष्टी केवळ देव पित्याच्या आहेत आणि त्याच्या स्वतःच्या अधिकारात त्याने त्या ठेवलेल्या आहेत, नाही का? आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त असं सांगत असताना इथं काय वाटतं तुम्हाला? तो त्याला ख्रिस्ताला माहीत नव्हतं का ती वेळ? ख्रिस्ताला माहीत नाही की तो कधी येणार आहे, कधी प्रस्थापित करणार आहे राज्य? नाही, नक्कीच त्याला माहीत आहे सगळं, नाही का? परंतु एक परिपूर्ण मानव म्हणून त्याची पित्याच्या सोबत असलेली जी अधीनता आहे, ते सुद्धा इथून आपल्याला पाहायला भेटतं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, की हे जाणणे तुमच्याकडे नाही, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांनी त्या आशेकडे पाहून आनंदाने आणि उत्साहाने जगावं, ही ख्रिस्ताची इच्छा होती, नाही का? आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त तिथं असं म्हटलं नाही त्यांना, की इस्रायलच्या राज्याची पुनर्स्थापना होणार नाही. त्याने केवळ हेच म्हटलं, की ती वेळ आणि ती तारीख जाणणं तुमच्यासाठी आता योग्य नाही. तुमच्यासाठी नाहीये ते, नाही का? तुमचं काम नाहीये. पुढे काय सांगितलंय? जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले. आता या शब्दातून पुनरुत्थित ख्रिस्त, तो गौरवी ख्रिस्त, जो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, जो स्वर्गरोहित झालेला आहे, नाही का? जरी तो सर्वोच्च अशा ठिकाणी त्याला त्याला स्थान भेटलं, सर्व अधिकार त्याला भेटलेला आहे. तरी सुद्धा, आता सुद्धा आणि विशेष करून तात्पुरत्या रीतीनेच तो या भूतलावर होता. तेव्हाच तो पित्याच्या अधीन झाला नव्हता. तर तो सार्वकालिकतेमध्ये तो तो स्वतःहून स्वइच्छेने त्याने पित्याची ती अधीनता जी आहे ती स्वीकारलेली आहे. पित्याच्या अधीन तो झालेला आहे आणि ते आपल्याला या शब्दातून पाहायला भेटतं, की पित्याच्या स्वतःच्या अधिकारात त्याने हे ठेवलेलं आहे. परंतु वचन 8 लगेच पहा, हे शब्द चालू आहेत, हे बोलणं चालू आहे. त्या लोकांच्या शिष्यांच्या मनात हा प्रश्न होता, की प्रभुजी, याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा प्रस्थापित करणार आहात काय? आता ख्रिस्त जो आहे, तो आता त्यांच्या त्या ज्या आपण काय म्हणतो अगदी तोकड्या
विचारसरणीला तो तिथं मारतो आणि पहा एका मोठ्या चित्राकडे पाहण्यास त्यांना तो भाग पाडतो आणि ते मोठं चित्र आपल्यासमोर वचन 8 देतं नाही का? वचन 8 जे आहे आज जगामध्ये फारच प्रसिद्ध आहे. वचन 8 जे आहे आपल्याला वाचायला आवडतं, आपल्याला त्यावर मनन करायला आवडतं, त्यावर आपल्याला विचार करायला आवडतं नाही का? परंतु आपण योग्य रीतीने पुष्कळदा त्या वचनाकडे पाहण्यात चुकतो नाही का? आणि खऱ्या रीतीने ख्रिस्ताचं जे लक्ष होतं ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे बोलत आहे, तर पहा त्या संदर्भानुसार त्यांचा तो प्रश्न होता, की "तू इस्रायलचं राज्य ह्याच काळात प्रस्थापित करणार आहेस का?" आणि तो म्हणतो, की "ही वेळ पित्याच्या अधिकारात आहे." परंतु, परंतु, परंतु हा जो शब्द आहे ना, तो त्यांचं लक्ष ते तोकड्या विचारापासून त्या मोठ्या, त्या अवाढव्य, त्या मोठ्या अशा वस्तुस्थितीकडे तो वेधून घेतो आणि ते काय बरं? पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आता या वचनाकडे आपण बारकाईने लक्ष देऊया. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. परंतु हा शब्द मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तो शिष्यांचं जे लक्ष आहे, मी वारंवार त्याच गोष्टी सांगत आहे. त्या तोकड्या त्यांच्या विचारसरणीपासून त्या मोठ्या वास्तविकतेकडे तो वेधून घेत आहे. पवित्र आत्म्याचं येणं, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. पवित्र आत्म्याचं येणं हा जो शब्द आहे तो आपल्याला कशाबद्दल सांगतो नाही का? त्यांच्या जीवनातील त्याची वस्ती, त्याचं सामर्थ्य हे दृश्यमान आणि ऐकू येण्याजोगं होतं नाही का? त्याचं प्रगटणं, त्याचं प्रगटीकरण त्याच्याबद्दल हे आपल्याला शिकवितं नाही का? आणि पवित्र आत्म्याची वस्ती त्यांच्या अंतःकरणात, त्यांचं सामर्थ्य हे सगळं दृश्यमान रीतीने आणि त्यांनी ते ऐकू शकले. हे कुठं आपल्याला पाहायला भेटतं बरं? लगेच आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं. जिथं पेंटेकॉस्टच्या दिवशी नाही का, त्यांनी एक सुसाट्याचा तो वारा त्यांनी त्याचा आवाज ऐकला म्हटलेला आहे आणि अग्नीच्या जिवासारख्या जिभा त्यांना दिसल्या. दिसणं आणि ऐकणं हे 2 गोष्टी त्या काळामध्ये आपल्याला तिथं पाहायला भेटतात, नाही का? आणि ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, आपल्याला योएल संदेष्ट्याने जी भविष्यवाणी केलेली होती, जे भाकीत केलेलं होतं, त्याची आठवण करून ते देणारं होतं. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं वचन 28 ते 32 मध्ये, पहा यानंतर असे होईल, की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यांच्यावरही त्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुरांचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. आता पुष्कळदा ही जी वचनं आहे, याचा जो काळ आहे, तो समजण्यासाठी आपण चुकतो, नाही का? जर आपण पेत्राचा जो संदेश आहे, तो आपण पुढच्या आठवडी तो अभ्यासणार आहोत खास करून. त्यावर आपण मनन करणार आहोत आणि तो अभ्यासत असताना आपण ही जी भविष्यवाणी आहे, ती बारकाईने अधिक पाहणार आहोत, की नेमकं ही भविष्यवाणी खऱ्या रीतीने पूर्णपणे पूर्ण झालेली आहे का? जर झालेली नाही, तर किती प्रमाणात, कोणत्या प्रकारे ती पूर्ण झालेली आहे आणि कशाप्रकारे ती भविष्यवाणी पूर्ण होणार आहे. अगदी ते वचन तिथं स्पष्ट करतं नाही का? ते पुढील आठवड्यामध्ये आपण त्यावर आणखी विचार करणार आहोत. परंतु इथं ती जी भविष्यवाणी, ते जे बाकी होतं, की आत्म्याचा वर्षाव करीन. आता तेच आपल्याला एका वर्षावाप्रमाणे त्या खोलीमध्ये आपल्याला आपल्याला ते चित्र पाहायला भेटतं. अग्नींच्या जिभा त्यांच्यावर येणं. वाऱ्याचा सुसाट अ, आवाज येणं आणि तुम्हाला माहिती आहे का जसं ज्यावेळेस पाऊस येतो नाही का? पाऊस येण्या अगोदर ढग गडगडाट होणं आणि भयंकर पुष्कळदा वादळ सुटतं आणि मग जसे पावसाचे थेंब पडतात ना, तसं चित्रण हे आहे आणि हे चित्रण योएलने ज्या प्रकारे चित्रण केलं होतं, मनुष्य मात्र आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, त्याची आठवण हुबेहूब करून देणारं होतं. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. तेव्हा काय सांगितलं तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आपल्याला सामर्थ्य हा शब्द खूप आवडतो नाही का? अ, पुष्कळ वेळा सामर्थ्य म्हणजे अनेकांसाठी काहीतरी असं नाही का वेगळं,
काहीतरी असं जगापेक्षा वेगळं काहीतरी आहे ते नाही का? अ, जसं एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये नाही का तो जिनी नाही का त्याच्या हातात असतो नाही का? अशा प्रकारे लोकं काही त्याकडे पाहतात नाही का? परंतु सामर्थ्य जो आहे याबद्दल पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं लोक 24:49 मध्ये पहा तिथे सांगितलं, "पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवितो." ही देणगी आहे, नाही का? आणि तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल म्हटलेलं आहे इथं. स्वर्गीय सामर्थ्याने. इथं म्हटलेलं आहे वचन पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि इथं सांगितलंय लूकमध्ये 24व्या अध्यायामध्ये तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल. तेव्हा यरुशलेमेत तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा. आता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे केवळ चमत्कार करण्यासाठी नव्हतं, तर धैर्याने ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी होतं. धैर्याने सुवार्ता गाजवण्यासाठी होतं. जर तुम्ही सुरुवातीपासून जर पाहिलं, तर ज्यावेळी त्या गेतशेमाने बागेमध्ये ज्यावेळेस ते ते शिपाई आणि यहुदा इस्करियोत ख्रिस्ताला धरण्यासाठी आला, तिथं आपण पाहतो शिष्य लगेच सैरभैर झाले, पळून गेले. त्यानंतर तुम्हाला शिष्य लवकर आजूबाजूला दिसत नाहीत. फक्त योहान, पेत्र तुम्हाला आजूबाजूला पाहायला भेटेल, नाही का? शिष्य घाबरायचे, ते पळायचे. त्यांच्यामध्ये ती भीती होती, ते दडपण होतं, त्यांच्यामध्ये धैर्य नव्हतं. ख्रिस्ताला आपल्या मुखाने कबूल करण्यासाठी, लोकांसमोर कबूल करण्यासाठी, नाही का? पेत्र त्याला ज्यावेळेस विचारण्यात आलं, की "तू त्याच्यासोबत आम्ही तुला पाहिलं." त्यावेळेस म्हणे, "नाही, नाही, नाही, या माणसाला मी ओळखतच नाही." म्हणे. "हा कोण आहे?" आहे का? 3दा त्याने नाकारलेलं आहे. मग ते सामर्थ्य काय होतं पवित्र आत्म्याचं, तर आपल्याला त्याची प्रतीती तिथंच पाहायला भेटते. अध्याय 2 मध्ये, की ज्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, त्यावेळी ते काय करायला लागले? काय करायला लागले? ते बोलायला लागले. त्यांचे मुख उघडले, आहे का? ते बोलायला लागले आणि काय बोलायला लागले? धैर्याने ख्रिस्ताची सुवार्ता त्यांनी गाजवलेली आहे. प्रेषितांची कृत्य 3रा अध्याय, वचन 12 जर आपण पाहिलं, तर आपल्याला त्याची आठवण थोडक्यात देईल नाही का? जिथं पेत्राने अ, म्हटलेलं आहे नाही का, की "अहो इस्रायल लोकांनो ह्याचे आश्चर्य का करता?" म्हणे. "अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता?" एकतर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय त्याची प्रचिती लगेच 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो नाही का? जिथं आपल्याला एक चमत्कार पाहायला भेटतो. 3ऱ्या अध्यायात त्या लंगड्या भिकाऱ्याला नाही का तो चालू लागतो नाही का, जो पांगळा असतो जन्मापासून आणि त्यामुळं ते लोकं जे आहेत त्यांच्याकडे येतात आणि त्यावेळेस पेत्र त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणतो, की "याचं आश्चर्य का करता?" म्हणे. "हे आम्ही आमच्या सामर्थ्याने केलं का? किंवा आमच्या सुभक्तीने याला चालायला लावलं का? नाही. हे आमच्याकडून झालेलं नाही" म्हणे. "म्हणून तुम्ही आश्चर्य मानू नका" म्हणे नाही का. तर त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला बरं? वचन 13 आपल्याला माहित आहे, की त्यांनी सुवार्ता गाजवण्यासाठी केलेला आहे. तर पहिलं सामर्थ्य एकतर ते नक्कीच आश्चर्यकर्म देवाने त्याच्या आत्म्याद्वारे त्या ठिकाणी करून घेतले. दुसरी गोष्ट अध्याय 4 वचन 7 आणि 33 मध्ये आपण पाहतो त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, "तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?" वचन 33 प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती म्हटलेलं आहे. तरी सामर्थ्य काय होतं? एकतर मुख्य मुद्दा हा होता, की ख्रिस्ताची साक्ष देणं आणि त्यासाठी देवाने ह्या सर्व साधनांचा उपयोग करून घेतलेला आहे. सर्व साधनांचा उपयोग करून घेतलेला आहे. सामर्थ्य हा जो शब्द आहे, तो आपल्याला 2 गोष्टींची आठवण करून देतो. ज्याच्याबद्दल अगोदरच ख्रिस्ताने सांगितलं होतं पवित्र आत्म्याबद्दल, की तो कैवारी आत्मा तुमच्याकडे येईल म्हणे. त्यावेळेस तो तुम्हाला मार्ग दाखवेल म्हणे. तो तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल म्हणे. तो मार्गदर्शक असा आत्मा आहे. तो सांत्वनदाता आहे, नाही का? आणि येथे ज्यावेळेस आपण सामर्थ्याबद्दल पाहतो, तर आणखी म्हणजे काय नवीन भाषा बोलण्याचं सामर्थ्य जेणेकरून त्यांनी प्रभावीपणे जरी छळ आणि जरी त्रासाला ते पुढे सामोरे जाणार होते, तरी सुवार्तेची घोषणा
त्यांनी फार अ, अ, प्रखरतेने नाही का प्रखरतेने त्यांनी त्यांनी केलेली आहे. फार प्रखरतेने त्यांनी ती केलेली आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. इथं असं कुठंच म्हटलं नाही, की सामर्थ्य म्हणजे काहीतरी बडबड करणं, सामर्थ्य म्हणजे अ, वेडं-वाकडं उड्या मारणं, सामर्थ्य म्हणजे खाली पडणं, सामर्थ्य म्हणजे काहीतरी वेगळ्या प्रकारचं अ, वागणं, अशा प्रकारची कोणत्याच प्रकारची वचनं, कोणत्याच प्रकारचे शब्द तुम्हाला इथं पाहायला भेटणार नाही. फक्त एकाच दृष्टीने ते सामर्थ्य देण्यात आलं होतं आणि ते सामर्थ्य त्या कशाबद्दल आहे बरं? तुम्ही माझे साक्षी व्हाल. हे सामर्थ्य केवळ एकाच उद्देशासाठी दिलेलं आहे आणि ते म्हणजे ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी. प्रेषितांना त्यांनी ख्रिस्ताचे साक्षी व्हावे म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना सामर्थ्य दिलं. ते धैर्याने ख्रिस्त गाजवू शकले, नाही का? यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल, माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य स्वीकारण्याचा हा नैसर्गिक परिणाम आहे. तो म्हणजे काय? संपूर्ण पृथ्वीवर प्रभू येशूचे साक्षी बनणं, प्रभू येशू ख्रिस्ताची साक्षी होणं. आज जे म्हणत आहे, की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलेलो आहोत. पवित्र आत्मा आमच्यावर आहे. काय ते खऱ्या रीतीने ख्रिस्ताला गाजवत आहेत का? काय त्यांच्या जीवनातून ख्रिस्त आपण पाहतो का? काय ते खरेच ख्रिस्ताचे साक्षी आहेत का? हा मोठा प्रश्न आहे, नाही का? आणि बायबल, पवित्र शास्त्र आपल्याला त्याबद्दल स्पष्ट सांगतं. इथे आपण पाहू शकतो, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही साक्षी व्हा, अशी विनंती इथं नाही केलेली. परंतु आपण पाहतो, की साक्षी व्हाल, साक्षी व्हाल. पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताची साक्षी करतो. पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्त जगण्यास शिकवितो, जो शौल अगोदर मंडळीचा छळ करणारा होता. ज्यावेळी त्याचं जीवन बदललं दिमिश्काच्या वाटेवर, तेव्हापासून तो ख्रिस्त जगायला शिकला. हे केवळ पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं. तो म्हणू शकला, की मला तर जगणं हा ख्रिस्त आहे, मरणं हा लाभ आहे. तो म्हणू शकला, की मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिरवितो, कारण माझ्या अशक्तपणातच मी ख्रिस्ताची सशक्तता अनुभवतो. तो असं म्हटला नाही, की मला अधिक भाषेचं ज्ञान आलेलं आहे, मला अधिक नाही का चमत्कार करण्याचं देवाने सामर्थ्य दिलेलं आहे. तो बिलकुल नाही म्हटला. कधीच नाही म्हटलं. कोणतंच प्रेषित पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारे बिलकुल म्हटलेलं नाहीये. तर प्रत्येक प्रेषिताने ख्रिस्त गाजवलेला आहे. पेत्राने अध्याय 3 मध्ये तेच केलं. तो म्हणतो, तुम्ही याच्यामध्ये आश्चर्य का मानता? हे आमच्या हातातून नाही झालेलं. तर वचन 13 मध्ये पहा, अध्याय 3 प्रेषितांची कृत्य, अध्याय 3 तुमच्याकडे बायबल असेल तर कृपया उघडा. वचन 13 सांगतं, अब्राम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचं गौरव केला आहे. काय ते सामर्थ्य आहे? ख्रिस्ताचे साक्षी होणं. अगदी सुरुवातीपासूनच पेत्राने तेच केलं. प्रत्येक प्रेषितांनी तेच केलं. ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला पाहायचं आहे, तर स्तेफनाला विचारा. त्या दगडमार होत असताना सुद्धा स्तेफन अगदी स्थिरतेने ख्रिस्ताचा साक्षी होऊ शकला. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे आहे, नाही का? की ख्रिस्त अगदी त्या मरणापर्यंत त्याच्यातून प्रखरतेने दाखवणं, ख्रिस्तासाठी जगणं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदर सांगितलं नाही का? तो जो कैवारी नाही का, मी पित्याकडे जातो त्यावेळेस तो दुसरा कैवारी मी तुमच्याकडे पाठवेल, तर तुम्हाला माझ्याबद्दल शिकवेल म्हणे. तो माझं गौरव करेल म्हणे. आणि म्हणून पवित्र आत्मा जेव्हा गौरव करतो, तो केवळ ख्रिस्ताचं गौरव करतो. आणि यामध्ये त्रैक देवाचा गौरव आहे, लक्षात घ्या. इथे कुठेही कोणत्याही प्रकारे दर्जा निर्माण होत नाही. स्व इच्छेने त्रैक देव एकमेकांच्या अधीन राहून कार्य करताना आपल्याला दिसत आहे. पिता
त्याने महान त्या तारणाची योजना केली आपल्याला माहित आहे. पुत्राने स्वतःहून स्वतःला त्या तारणाच्या योजनेसाठी त्याने दिलं, त्याने ती सिद्धीच नेलेली आहे. आणि पवित्र आत्मा त्या तारणाच्या योजनेचं लागूकरण करत आहे. नक्कीच तारणाच्या कार्यात एकमेकांच्या अधीन ते झाले, परंतु नक्कीच पिता पुत्राचा गौरव करतो आणि पवित्र आत्म्याचा पण गौरव करतो. पुत्र पित्याचा आणि पवित्र आत्म्याचा पण गौरव करतो. पवित्र आत्मा पित्याचा आणि पुत्राचा गौरव करतो. कशा प्रकारे? कारण त्रयिक देव एकमेकांमध्ये समाधानी आहे. एकमेकांचं गौरव एकमेकांच्या गौरवामध्ये आहे. तुम्ही जर ख्रिस्ताचं गौरव करता, तर तुम्ही पित्याचं आणि पवित्र आत्म्याचं गौरव करत आहात. त्रयिक देव गौरविला जातो, नाही का? ह्याच उद्देशाने त्यांना नियुक्त केलेलं होतं आणि तो उद्देश काय होता? ख्रिस्ताची साक्षी होणं. त्याचसाठी ख्रिस्ताने त्यांना 3.5 वर्ष तयार केलेलं होतं. ख्रिस्तासोबत ते होते, नाही का? त्यांनी ख्रिस्ताचं जीवन पाहिलं, त्याने केलेले चमत्कार पाहिले, नाही का? त्याची नम्रता त्यांनी वाखाणली, त्याचं त्याने सहन केलेलं दुःख त्यांनी पाहिलं. त्याने दिलेल्या सूचना त्यांनी ऐकलेल्या होत्या आणि एक मित्र म्हणून त्यांच्यासोबत त्याने केलेला संवाद, तो त्यांच्या हृदयात होता. प्रभूसोबत ते जेवले आणि एवढंच नाही, तर आपण पाहतो, की ख्रिस्ताला त्या कबरेत जाताना सुद्धा पाहिलं आणि कबरेतून पुन्हा तो उठला, ते सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. आणि एवढंच नाही, तर स्वर्गात त्यांच्या डोळ्यांदेखत तो वरती घेतला गेला. अगदी सुरुवातीपासून पूर्णपणे ख्रिस्ताला त्यांनी पाहिलेलं आहे. आणि पहा, अशा प्रकारे पृथ्वीच्या सर्व भागात या सर्व गोष्टींची साक्ष देण्यास ते पात्र होते. त्यांची असं म्हणू शकणार नाही आपण, की अरे ते खोटं होतं नाही का? ख्रिस्त 40 दिवस भेटला आणि नाही का अ, ख्रिस्त पुन्हा उठलेला आहे. ज्या प्रकारे त्या काळामध्ये सुद्धा त्या शिपायांना पैसे देऊन त्यांचे तोंड बंद केलं होतं नाही का? धार्मिक पुढाऱ्यांनी आणि ते खोटी साक्ष द्यायला लागले होते. तशा प्रकारे आज सुद्धा आहे. परंतु लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टी पाहणारे एक व्यक्ती नव्हता, अनेक खूप लोक ते होते. आणि पाऊल तर म्हणतो 500 पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं म्हटलेलं आहे. नक्कीच ख्रिस्ताचं जीवन, त्याची सेवा, त्याचा मृत्यू अगदी उघड होता सर्वांपुढे. त्याचं पुनरुत्थान सुद्धा अनेक, अनेक पुष्कळ असंख्य लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचं खोटं आपल्याला पाहायला भेटणार नाही. कोणत्याही प्रकारे खोटं आज हे आहे असं म्हणण्यात जागा नाहीये. ख्रिस्ताशी आणि त्याच्या योजनेशी ते इतके घनिष्ठतेने जोडले गेलेले होते, जडलेले होते. त्यामुळे त्यांची शिकवण आणि उद्देश हे गाजवण्यास ते पात्र होते, नाही का? त्याची शिकवण ख्रिस्ताने दिलेली आणि त्याचा उद्देश त्यांना या सत्यासाठी स्वतःचा त्याग करावा लागणार होता. तोही केवळ आपल्याला पाहायला भेटतं, की या सत्याची खात्री त्यांना होती आणि म्हणूनच जर तुम्ही या 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 वचनाकडे जर बारकाईने पाहिलं अध्याय 1 मध्ये, की पहा तुम्ही साक्षी व्हाल म्हटलेलं नाही का वचन 8 मध्ये. तुम्ही साक्षी व्हाल. हा जो शब्द आहे ना, तो मूळ अ, मूळ जो शब्द आहे तो अशा प्रकारचा शब्द आहे, की रक्तसाक्षी नाही का? अ, रक्तसाक्षी असा तो शब्द आहे. तो अशा प्रकारचा शब्द आहे, की छळ होऊन मृत्यू पावलेला. छळ होऊन एका 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 व्यक्तीसाठी एक साक्षीदार म्हणून अगदी छळ होऊन मृत्यू पावलेला. त्याला रक्तसाक्षी आपण म्हणू शकतो. आणि त्यांना हे नाव का देण्यात आलं? त्याचं कारण म्हणजे त्यांनी त्या भयंकर छळ आणि मृत्यूच्या वेळी सुद्धा प्रभू येशूचं जीवन, त्याने दिलेल्या सूचना, त्याचा मृत्यू, पुनरुत्थान यांची साक्ष दिलेली आहे. स्तेफन अगदी त्या 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 मरणाच्या त्या अगदी तिथं होता, दगडमार करत आहेत. परंतु त्या गौरवी प्रभूला त्याने गाजवल्याशिवाय तो राहिला नाही. नाही का? पौल अगदी म्हणतो, की मला तर जगणं हा ख्रिस्त आणि मरणं हा लाभ आहे. नाही का? अगदी शेवटपर्यंत त्यांनी ख्रिस्त गाजवलेला आहे. याचा अर्थ असा नाही, सर्वच ज्यावेळेस रक्तसाक्षीबद्दल आपण बोलतो, तर सर्वच रक्तसाक्षी होतील, नाही का?
असं सुद्धा याचा अर्थ होत नाही, नाही का? कारण काहींना त्यासाठी देवाने नियुक्त केलं, विशेष करून प्रेषित. आणि आजही अनेक या जगाच्या कोपऱ्यात, वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्तासाठी अनेक लेकरं रक्तसाक्षी होत आहेत. 15व्या-16व्या शतकामध्ये सुद्धा अनेक देवाची लेकरं ज्यांनी पवित्र शास्त्राचं भाषांतर केलं नाही का? त्यामध्ये जर आपण पाहिलं तर टेंडेल, जॉन हस आणि अशा अनेक लोकं त्यामध्ये त्यांना काहींना जाळण्यात आलं, काहींना त्या अशा भयंकर अशा भुकेल्या सिंहाच्या त्या त्या ताब्यात त्यांना पिंजऱ्यात टाकण्यात आलं. काहींना त्या उकळत्या तेलात टाकण्यात आलं. काहींना त्या जनावराच्या चमडीत बांधण्यात आलं आणि हे आज सुद्धा पुष्कळ ठिकाणी क्रूरतेने ह्या गोष्टी केल्या जात आहेत. ख्रिस्तासाठी देवाची लेकरं का बरं त्या स्थितीमधून सुद्धा स्थिर राहतात आणि हेच तर मग पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. कारण तो त्यांना त्या वेदनेत ख्रिस्त जगण्यास शिकवितो. सर्वत्र साक्षी होतील म्हटले. त्यांना तशा प्रकारे नियुक्त केलेलं होतं. त्यांनी अशा प्रकारे साक्ष दिली, जी आपल्याला या संदर्भामध्ये आपण पाहू शकतो नाही का, अध्याय 1 वचन 22, 5वा अध्याय वचन 32, 10वा अध्याय 39, 42 आणि 22वा अध्याय वचन 15 मध्ये आपण पाहतो. जरी ख्रिस्ताने इस्रायलच्या राज्याची पुनर्स्थापना कधी होईल हे सांगितलं नव्हतं नाही का, तरी त्याने त्यांना असं उत्तर दिलं, की आता देवाचं राज्य हे केवळ इस्रायल पुरतंच मर्यादित नाही, तर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पसरलं जाणार आहे. आणि त्याच राज्याची घोषणा करण्यासाठी त्यांना बरंच काही सहन करावं लागणार आहे. पृथ्वीच्या शेवटापर्यंत नाही का? आणि हे वचन स्तोत्र 2:8 मध्ये नाही का त्याची ती पूर्णता आपण पाहतो. माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्ररत्नादाखल देईन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन, नाही का? अगदी अद्भुत रीतीने आपण पाहतो. वचन केला अध्याय 21 आणि वचन 27 मध्ये ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्याला मी सत्ता देईन म्हटलेला आहे. तो सत्ताधारी प्रभू. तो येईपर्यंत आपण त्याची साक्षी होतो. कारण पृथ्वीच्या दिगंतापर्यंत स्वामित्व त्याला दिलेलं आहे. आणि पहा, पृथ्वीतील निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळे राष्ट्र, निरनिराळ्या भागातील लोक त्याच्याकडे आकर्षिले जातील. कुठे साक्षी होणार आहेत ते बरं? तर ते ठिकाण पण दिले नाही का? यरुशलेम, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आणि हे वचन जे आहे, हे वचन प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा एक सुंदर रूपरेषा देणारं वचन आहे. कारण हे वचन तुम्हाला ह्याच वचनाची पूर्णता दाखवितं. हे वचन या पुस्तकाची कशाप्रकारे हे वचन प्रभू त्याचा आत्मा जो आहे ते पूर्ण करत आहे, ते दाखवलेलं आहे. कारण पहा पुढे जाऊन तुम्ही जर अध्याय 1 ते 7 वाचलं, तर येरुशलेममध्ये सुवार्तेचं कार्य आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर तिथं भयंकर देव छळ आणतो आणि त्याचा परिणाम आता ते विश्वासणारे लोकं आजूबाजूला यहुदिया आणि शोमरोनामध्ये पांगतात आणि तिथं सुवार्ता प्रसार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि पुढे अध्याय 13 पासून पुढे पाऊल त्याची मिशनरी जर्नी आपण पाहतो नाही का? पौलाची जी सुवार्ता प्रसार फेऱ्या आपण पाहतो विविध ठिकाणी आशिया मायनर तर पूर्णपणे. आणि अगदी आपल्याला पाहायला भेटतं वेगवेगळ्या ठिकाणी कशाप्रकारे अद्भुत रीतीने ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार होत आहे आणि आपल्यापर्यंत सुद्धा, भारतामध्ये सुद्धा त्याचा प्रसार कसा झाला आपल्याला माहित आहे नाही का? अद्भुत रीतीने हे देवबापाने घडवून आणलेलं आहे. यरुशलेम, यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटी. आता हे जे नाव प्रभूने सांगितले नाही का अगोदरच, जर आपण या सर्व नावांचा जर बारकाईने विचार केला, तर ते जे प्रेषित लोक होते, त्यांच्या लगेच डोक्यात आलं असेल, "अरे यरुशलेम, यरुशलेम ही तीच नगरी जिथं आम्ही प्रभूसोबत होतो. जिथं शेवटी संतप्त जमावाने म्हटलं, की त्या बराबाला सोडा आणि या प्रभूला जो जो खोटं अशा प्रकारे बोलत आहे, तो ख्रिस्ताला वधस्तंभी खेळा."
असं ते यरुशलेम, त्यानंतर यहुदिया, जिथं आमच्या प्रभूला नाकारण्यात आलं, शमरोन, अरे हा तर मिश्र समुदाय, हे तर अशुद्ध लोक, हे तर अगदी नरकाचा एक भाग ते होते. आणि मग एवढंच नाही, तर पृथ्वीच्या शेवटी म्हणजे सर्व परराष्ट्रीय जे यहुदी नाहीच, ते परराष्ट्रीय तर अगदी नरकास पात्र आहेत. पण अशा लोकांना ख्रिस्त त्याची सुवार्ता सांगण्यासाठी बोलावत आहे. तरी देवाला या सर्व ठिकाणी त्यांची साक्षी होण्यासाठी त्याच्या शिष्यांना देवाने पाठवलं आणि पवित्र आत्म्याने त्यांना हे कार्य करण्यास सक्षम केलेलं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 9 मध्ये पहा. 8 आणि वचन 9 पहा लगेच. वचन अध्याय 1 वचन 9. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, "अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहाल तसाच येईल." हे चित्र तुम्हाला ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेसची सुद्धा आठवण करून देईल, नाही का? त्या बाळंत्याने गुंडाळलेलं बाळ म्हणून तो महान स्वर्गीयचा प्रभू त्या मरियेच्या हातात होता. आणि पहा, अकस्मात देवदूत प्रगटला त्या मेंढपाळांना आणि त्याने अगदी तिथं सांगितलं होतं, की पहा, दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे आणि मोठा देवदूतांचा समुदाय तिथं प्रगट झाला आणि तिथे सांगितलंय ऊर्ध्वलोकी गौरव आणि मनुष्यात ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, त्या मनुष्यामध्ये शांती. तोच प्रभू, त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. तो जगला, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे आणि आता तो पुन्हा वरती घेतला जात आहे. त्याच्या त्या 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 गौरवात त्याला घेतला जात आहे. आणि पहा, ते देवदूत रात्रंदिवस त्याची उपकार स्तुती, त्याच्या समोर धन्यवाद आणि महान त्याची त्याची महिमा गातात. पुन्हा त्या गौरवात तो प्रभू गेलेला आहे. आणि पहा, आकाशाकडे शिष्य निरखून पाहत होते आणि शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ आले. ज्यावेळेस आपण या स्वर्गरोहणाबद्दल, या परिचयाबद्दल आपण पाहतो, तर ख्रिस्ताचं स्वर्गरोहण नाही का, फार सुंदर ख्रिस्ती विश्वासातील हा एक सगळ्यात महत्वाचा पैलू आहे, सत्य आहे. ज्यावेळेस आपण स्वर्गरोहणाबद्दल पाहतो, तर स्वर्गरोहण आपल्याला कशाची आठवण करून देतं? ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर तो जिवंत आहे, हे त्याने वेळोवेळी दाखवून दिलं. आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 3 मध्ये पाहिलं. कबरेजवळ महिलांना त्याने दर्शन दिलं. त्यानंतर शिष्यांना, त्यानंतर 500 पेक्षा अधिक लोकांना तो दिसलेला आहे. त्याच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवसाच्या काळात ख्रिस्ताने शिष्यांना देवाच्या राज्याविषयी शिकवलं. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. त्या दिवसानंतर 40 दिवसानंतर ख्रिस्त आणि त्याचे शिष्य यरुशलेम जवळील त्या जैतुनाच्या डोंगरावर तिथे गेलेले आहेत. आणि तिथं पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की पहा, का बरं त्याचं जे स्वर्गारोहण आहे, त्याचं कारण काय होतं ख्रिस्ताचं स्वर्गारोहणाचं? त्याचं कारण हे होतं, की आता या भूतलावरील ज्या कार्यासाठी तो आलेला होता, तारणाचं ते कार्य त्याने पूर्ण केलेलं आहे. तो त्याच्या स्वर्गीय गौरवात पुन्हा गेला. त्याची छोटीशी झलक, त्या रूपांतरण त्यावेळी आपण पाहिली होती, नाही का? पेत्र, याकूब आणि योहान त्यांनी पाहिली होती. पित्याद्वारे मिळालेल्या सर्व अधिकाराने उच्च स्थानी विराजमान होण्यासाठी तो गेलेला आहे. त्याचे प्रमुख याजक म्हणून नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी तिथं तो गेलेला आहे. स्वर्गरोहणाची वास्तविकता, खरंच ख्रिस्त वरती उचलला गेला. त्याची वास्तविकता आपल्याला वचन 9 मध्ये सांगितलं, त्यांच्या डोळ्यात देखत, दृष्टीआड, डोळ्यात देखत ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाची वास्तवता हे दाखवतं, नाही का? ही दंतकथा नाहीये. ही कोणती अशी सीरियल नाहीये, नाही का? तर अगदी सत्य आहे. तो दृष्टीआड दिसेनासा झाला. आता तो कोणाला दिसणार नाही, हे आपल्याला अगदी ठामपणे आपल्या हृदयात ठसवून घ्या. पेत्र म्हणतो त्याच्या दुसऱ्या पत्रामध्ये, की पहा म्हणे, आम्ही तो जो गौरवी प्रसंग आहे तो पाहणारे आम्ही स्वतः होतो म्हणे.
परंतु त्याच्यापेक्षा निश्चित असं देवाचं वचन, संदेष्टांचं वचन आपल्या जवळ आहे. पेत्राला सुद्धा माहित होतं. अगदी 30 वर्षानंतरच, 25-30 वर्षानंतरच तो ते पत्र लिहित आहे. ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर 25-30 वर्षानंतर. आता तर 2000 वर्ष होऊन गेलेत, नाही का? जर 30 वर्षानंतर पेत्र असं लिहू शकला, की आता आम्हाला जर ख्रिस्ताला पाहायचं आहे, तर संदेष्टांची वचनं आमच्या जवळ आहे. त्यामध्ये आम्हाला ख्रिस्त दिसणार आहे. कोणत्याही प्रकारे तो आम्हाला दृष्टांतात, आम्हाला आमच्या स्वप्नात नाही का, आमच्या कोणत्याही प्रकारे आमच्या कोणत्या दुसऱ्या इतर प्रगटीकरणात तो आम्हाला दिसणार नाही. आम्ही नक्कीच त्याला पाहू, परंतु भविष्यात आम्ही पाहणार आहोत. आता ख्रिस्त त्याच्या वचनात दिसतो. त्याच्या डोळ्यात देखत तो वरती घेण्यात आलेला आहे. आणि पुढे काय सांगितलंय? मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. मेघ, मेघ देवाचं ऐश्वर्य प्रगट करतात. माहितीये का? ज्यावेळेस आपण पाहतो, की मोशेच्या वेळी ज्यावेळेस इस्रायल लोकांशी देव बोलण्यासाठी आला, त्यावेळेस तिथं मेघ दाखवलेला आहे. त्याचा गडगडाट दाखवलेला आहे. नाही का? ते पर्वत हललेले दाखवत आहे. तिथं देवाचं ऐश्वर्य, देवाचं देवाचं सौंदर्य, देवाची महानता, त्याचं पराक्रम ते दाखवतं आणि तशाच प्रकारे ख्रिस्त मेघाने त्याला त्यांची दृष्टी आड केली. त्याचं ऐश्वर्य ते दाखवतं. इथे सरळ आहे, की मेघाने त्याला दृष्टी आड केलेला आहे. ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचं महत्व काय? का बरं तो स्वर्गरोहित झाला? यासाठी, की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरूशलेमेत सर्व यहूदियात शेवटोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखील तो वर घेतला गेला मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. पवित्र आत्मा येणं. ख्रिस्त म्हणतो जर मी पित्याकडे गेलो नाही तर तो दुसरा काही वारी तुमच्याकडे येणार नाही. म्हणून माझं जाणं हे अगदी आवश्यक आहे, गरजेचं आहे. मी गेलो की त्याला तुमच्याकडे मी पाठवेल, नाही का? मेघ ख्रिस्ताचा अतिउच्चपण दाखवितो. मत्ते 28:18 मध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त म्हणतो स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. फिलिप्पे अध्याय 2 वचन 11 आपल्याला सांगतो त्याला अतिउच्च केलं, सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आलेलं आहे. त्या स्वर्गरोहणाचं वैभव काय आहे? ते वैभव आपल्याला त्या देवदूतांचं उतरणं त्यातून पाहायला भेटतं. शुभ्र वस्त्र परिधान केलेले. हेच चित्र इब्री अध्याय 1 वचन 3 ते 4 मध्ये आपण पाहतो. हा त्याच्या गौरवाची तेज आणि त्याच्या तत्वाची प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि स्वतः आमच्या पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारशाने देवतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे. त्या मानाने त्यांच्यापेक्षा तो अधिक श्रेष्ठ आहे. त्याचं महान वैभव, त्याचं गौरव आपल्याला हे दाखवतं नाही का? आणि मग ख्रिस्ताचं स्वर्गरोहण आपल्याला काय खात्री देतं आणि आशा देतं? तर तो विजयी ख्रिस्त आहे. तो सामर्थ्य तारणार आहे. त्याच्या ठायी आपलं तारण सुरक्षित आहे. तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. नाही का? आणि भविष्यातील जे गौरवीकरण आणि न्याय त्याच्याबद्दल सुद्धा ते खात्री देतं. ख्रिस्ताचं दुसऱ्यांदा येण्याचा नमुना कसा आहे बरं? प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 आणि वचन 11 काय सांगतं? अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. जसे पाहिले तसाच येईल म्हटलेलं आहे. एक सुंदर नमुना आहे. आपला प्रभू कसा येणार आहे? त्या ढगावर विराजमान. त्याच महान, प्रखर अशा त्या गौरवी पराक्रमाने तो येईल आणि प्रत्येक नेत्र त्याला पाहिल. पुढे जो संदर्भ आहे वचन 12 पासून पुढे आपल्याला तिथं आपण पाहतो, की जो 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 प्रेषित म्हणवणारा किंवा तो जो एक होता यहूदा इस्करियोत नाही का? आता त्याच्या मृत्यूबद्दल इथे सांगितलंय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी 12व्या प्रेषिताची नेमणूक त्याबद्दल आपल्याला हा संदर्भ सांगतो. विशेष करून प्रेषित हा जो आहे त्याच्यासाठी मूळ शब्द काय बरं? अपोस्टोलॉस असा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ होतो पाठविलेला नाही का? आणि प्रेषित कोण आहे? त्याची पात्रता काय होती नाही का? ती पात्रता आपल्याला वचन 21 आणि 22 मध्ये पाहायला भेटते. कुणाला त्यांनी प्रेषित म्हणून नेमण्यासाठी त्यांनी 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 नियुक्त केलं नाही का?
आणि पवित्र शास्त्रानुसार प्रेषित कोण होता? तर वचन 21-22 आपल्याला सांगतं. म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून ते ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत. कुठपासून? ज्या दिवशी प्रभूने त्या यारदेन नदीत योहानाद्वारे बाप्तिस्मा घेतला, त्या क्षणापासून तर आता त्याला आमच्या डोळ्यादेखत वरती उचलण्यात आलेला आहे. त्या डोळ्यांनी पाहिलं त्या क्षणापर्यंत जो आपल्यामध्ये येत जात असे, त्या सगळ्या काळात ही जी माणसं संगती सोबतीत होती, त्यांच्यातून एकाने आपल्या बरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर प्रेषित आपण म्हणतो, तर प्रेषित पदाची पात्रता इथे सांगितली. त्याने आपल्या नेत्रांनी योहानाद्वारे ख्रिस्ताने घेतलेला बाप्तिस्मा, तिथपासून त्याने आपल्या नजरेने त्याला पाहिलेलं आहे. ख्रिस्ताची सेवा, ख्रिस्तासोबत त्याचं बसणं उठणं, ख्रिस्ताचं जगणं, ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यू, ख्रिस्ताला कबरेत ठेवणं, पुन्हा त्याचं उठणं, आणि पहा आता स्वर्गात जात असताना आपल्या नेत्रांनी पाहणं, सर्व घटना ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत, त्यांच्यामधून निवडलेलं आहे. पाहिलं? म्हणून आज जे प्रेषित प्रेषित म्हणण्याचा दावा करतात, ते पूर्णपणे हे जी पात्रता आहे, ती गमावलेली आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आज जे प्रेषित म्हणतात, आज जे प्रेषित म्हणून घेतात स्वतःला, त्यांना हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. काय तुम्ही ज्यावेळी योहानाने प्रभूला बाप्तिस्मा दिला, त्यावेळेस तुम्ही होता का? प्रभू ज्यावेळी ज्या काळी जगला, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आलं, ते तुम्ही तुमच्या नेत्रांनी पाहिलेलं आहे का? ख्रिस्ताला ज्या कबरेत ठेवण्यात आलं होतं, ती कबर, त्याचं शरीर तिथं पाहिलं होतं का तुम्ही? तो पुन्हा उठला, ती रिकामी कबर तुम्ही पाहिली का? त्याला वरती घेण्यात आलं आपल्या नेत्रांनी, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे का? आणि जर नाही, तर ते खोटे प्रेषित आहे. बायबल अगदी स्पष्ट आहे. अध्याय 2, वचन 1 ते 13, त्याकडे आपण लक्ष देऊ. त्यातील वचन विशेष करून 1 ते 4. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले. अ, नंतर हा जो शब्द आहे, मला असं वाटतं कदाचित ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर एक 10 दिवसांनी, तोपर्यंत त्या ठिकाणी ते त्या 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 नेहमी त्या मंदिरात येऊन देवाचे गौरव ते करत होते. 50व्या दिवशी पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते, ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर. आता पेंटेकॉस्ट म्हणजेच 50वा दिवस. पण पेंटेकॉस्ट हा शब्दच म्हणजे काय? 50वा दिवस. अ, हा एक यहुदी सण होता, जो ओलांडणाच्या 50व्या दिवसानंतर साजरा केला जायचा. ओलांडण सणानंतर जे जो 50वा दिवस आहे, तिथपासून ते 50 दिवस मोजायचे आणि तो 50वा दिवस दिवसानंतर तो साजरा केला जायचा, ज्यात जमिनीचं प्रथम उत्पन्नाचा फळ म्हणून ते साजरं केलं जायचं. त्या काळातील यहुदी जे होते, त्यांच्या विधीमध्ये जव किंवा अशा प्रकारचं कोणतं तरी ते धान्य, त्याची ती पहिली पेंडी ते देवाला अर्पण करायचे. आणि एवढंच नाही, तर विशेष करून वल्हांडणाच्या त्या काळामध्ये, वल्हांडणाच्या त्या दिवशी, परंतु आपण पाहतो पेंटेकॉस्टच्या दिवशी गव्हाच्या त्या कापणीचं जे फळ आहे, पहिलं फळ ते देवाला अर्पायचे आणि म्हणून या दिवसाला प्रथम फळाचा सण सुद्धा म्हटलं जायचं. यहुदी संप्रदायानुसार
आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांनी हे शिकवलं, की पेंटेकॉस्ट ह्याच दिवशी इस्रायल लोकांना देवाने नियमशास्त्र दिलं होतं. त्याच दिवशी इस्रायल लोकांना देवाने नियमशास्त्र दिलं आणि म्हणून कधी-कधी या दिवसाला नियमशास्त्र देण्याचा हंगाम असं सुद्धा म्हटलं जायचं, म्हणायचे. जुन्या करारातील पेंटेकॉस्टच्या दिवशी इस्रायलला नियमशास्त्र मिळालं, परंतु नवीन कराराच्या काळात त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळीला पूर्णतेने पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. हा सर्वात मोठा सण असायचा आणि म्हणूनच पुष्कळ लोक त्या ठिकाणी यायचे. आणि स्पर्जन अशा प्रकारे म्हणतात, की लेवीय 23:15 ते 22 मध्ये पेंटेकॉस्टच्या सणाबद्दल अगदी मुळापासून सूचना तिथे दिलेल्या आहेत. त्या तुम्ही घरी गेल्यानंतर वाचू शकता. त्यात असं म्हटलं, की त्या उत्सवाचा एक भाग म्हणून याजकाने 2 एफाभर पिठाच्या 2 भाकरी त्यात खंबीर घालून अर्पाव्यात. आणि यावर स्पर्जन असं म्हणतात, की या 2 भाकरी फक्त तेवढ्या 2च भाकरी त्या ठिकाणी होत्या का? तर नाही, तिथं त्याच्यापेक्षा आणखी सुद्धा भाकरी आपल्याला पाहायला भेटतात आणि हेच उदाहरण घेऊन स्पर्जन म्हणतात, की अरे अ, केवळ इस्रायलचेच तारण होणार नाही, तर परराष्ट्रीयांचा समुदाय सुद्धा ख्रिस्ताकडे वळला जाईल. त्याचं सुद्धा ते एक चिन्ह, एक चित्र होतं. शिष्य पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल अजाण नव्हते. त्याचे प्रभू येशूच्या सेवेतील सतत जे कार्य आहे, नाही का, पवित्र आत्मा प्रभू येशूच्या त्या सर्व कार्यात कार्यरत होता. हे शिष्यांनी पाहिलं. शिष्यांनी देवाची सेवा करताना ज्यावेळेस प्रभूने शिष्यांना पाठवलं, त्यावेळी सुद्धा पवित्र आत्म्याचा अ, त्या थोडक्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अनुभव घेतला त्याच्या सामर्थ्याचा, नाही का? शिष्यांनी येशूने पवित्र आत्म्याच्या नवीन येणाऱ्या कार्याबद्दल जे सांगितलं होतं, ते सुद्धा ऐकलेलं होतं. आणि मग आता अध्याय 2 आणि वचन 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते, ते सर्व भरले म्हटलेलं आहे. अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. एक असामान्य घटना होती. ही प्रत्येक काळामध्ये घडणार नाही. प्रत्येक वेळी अशा घटनेची मागणी आपण नाही करू शकणार. प्रत्येक वेळी आपण म्हणू शकणार नाही, की तो अशीच घटना घडवणार, नाही का? ती एक असामान्य घटना होती, जी एका काळामध्ये घडली. त्याच्या मागचा पण उद्देश वेगळा होता, नाही का, देवाने त्यावेळेस ती घडवून आणली, की जे अभिवचन ख्रिस्ताने दिलेलं होतं, जे सांगितण्यात आलेलं होतं, ते आज पूर्ण होत आहे. आणि विशेष करून तुम्ही इथं वारा, नाही का, वाऱ्याचा वाऱ्याचा नाद तुम्ही पाहता, नाही का? जर तुम्ही इब्री आणि ग्रीक भाषेमध्ये या दोन्ही भाषेत जर आत्मा या शब्दाबद्दल पाहिलं, तर त्याचा जो मूळ अर्थ आहे, तो मूळ अर्थ श्वास आणि वारा या शब्दांशी समान असणारा तो अर्थ आहे. आणि हे लॅटिनमध्ये सुद्धा तशाच प्रकारे त्याचा अर्थ होतो. आणि तुम्हाला त्याची प्रतीती उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 1-2 मध्ये सुद्धा पाहायला भेटतं. जिथं त्या जलावर देवाचा आत्मा तळपत होता असं म्हटलेलं आहे. तिथं सुद्धा तुम्हाला श्वास आणि वारा 8 शब्द पाहायला भेटेल. उत्पत्ती 2:7 मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं, की त्याने त्यांच्यामध्ये जीवनी श्वास फुंकला. देवाचा आत्मा त्या मनुष्यामध्ये जीवनी श्वास फुंकतो. येहेजकेलमध्ये जे आपल्याला पाहायला भेटतं, ज्या अस्थी होत्या, त्या अस्थींमध्ये फिरणारा, त्या शुष्क हाडांना जोडणारा, त्यांना मांस निर्माण करणारा आणि त्यांच्यामध्ये जीवन फुगणारा, सामर्थ्य देणारा पवित्र आत्मा होता. अकस्मात आकाशातून नाद झाला. हे आपल्याला याची आठवण करून देतं, की पवित्र आत्मा हा अनिर्मित आहे. तो देव आहे. त्रैक्यातील तिसरा व्यक्ती आणि म्हणून आपण त्याच्याकडे त्याच आदराने पाहणं गरजेचं आहे. आपण दर्जा कधीच करू शकत नाही. पवित्र आत्मा हा देव आहे. सार्वभौम देव आहे आणि त्याच्या इच्छेनुसार तो ज्याच्या हृदयात वसायचं, त्याच्या हृदयात तो बसतो. त्याच्या हृदयात वस्ती करतो. त्याचं जीवन तो बदलतो. त्याला माहीत आहे, पित्याने निवडलेले कोण आहेत त्याच्या पुत्रासाठी, नाही का? पृथ्वीवरील ते काहीतरी दुसरं नव्हतं, नाही का? ते निर्मित नव्हतं. तर तो पराक्रमाने स्वर्गातून परिपूर्ण मोठ्या सामर्थ्याने आलेला
देव जो पवित्र आत्मा होता. म्हणूनच आकाशातून नाद झाला म्हटलेला आहे. आणि पुढे वचन 3 मध्ये काय सांगितलं बरं? आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा प्रत्येकावर दिसणं हे देखील असामान्य होतं. प्रभू येशू तुम्हाला पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल. या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या भाकिताशी हे कदाचित याचा संबंध असावा, नाही का? अग्नीने, नाही का? पवित्र आत्म्याने आणि अग्नीने. तर हे त्याचं एक चित्र होतं. आणि ज्यावेळेस आपण अग्नीबद्दल विचार करतो, तर अग्नी हा जो शब्द आहे ना, आज सगळ्यांना अग्नी खूप आवडतो, नाही का? जुन्या करारामध्ये पुष्कळ वेळा अग्नी जेव्हा आला, तेव्हा भस्म करण्यासाठीच आला, लक्षात घ्या. नवीन करारामध्ये इथे ज्यावेळेस अग्नी म्हटलेला तो खरा अग्नी नव्हता. खरा अग्नी असता तर ते शिष्य तेव्हाच भस्म झाले असते. अग्नीच्या जिभांसारख्या म्हटलेल्या आहेत. जिभांसारख्या, आहे का नाही? तर सारख्या हा शब्द त्याची तुलना करण्यात आलेली आहे. तुलना करण्यात आलेली आहे. अग्नी जे आहे, या चित्रामागील कल्पना आपल्याला काय दाखवते, तर शुद्धीकरणाशी संबंधित आहे. नाही का? जसं शुद्ध सोनं बनवण्यासाठी अग्नीचा उपयोग करतात किंवा जे तात्पुरते आहे नाही का, ते जाळून अग्नी टाकू शकतं आणि जे टिकेल तेच ते सोडतं नाही का. तशाच प्रकारे पवित्र आत्म्याने भरणं हे केवळ सामर्थ्यासाठी नाही, तर शुद्धतेसाठी सुद्धा आहे. म्हणूनच पवित्र आत्मा त्याच्या फळाबद्दल आपण शिकत असताना आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण प्रेम नाही का, प्रेम, संयम, चांगुलपण, दया, है ना, इंद्रिय दमन आपल्याला पाहायला भेटतं. तो मुळात पवित्र आत्मा आहे. पवित्र आहे, तो शुद्ध आहे आणि तो आपल्याला शुद्ध करतो. त्या दिवसासाठी तो तयार करतो, नाही का? जुन्या करारातील काही ठिकाणी देवाने स्वतःसाठी अग्नी प्रज्वलित करून बलिदानाद्वारे आपला विशेष आनंद त्याने दर्शविला होता, नाही का? जुन्या करारामध्ये अनेक अशी उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील, नाही का? जिथून त्या अर्पणामधून देवाचा अग्नी आलेला आहे. त्या अर्पण भस्म झाले दाखवलं आणि त्यातून देवाचा आनंद दिसलेला आहे. तशाच प्रकारे स्वर्गातून अग्नी खाली आला आणि पहा आपल्याला पाहायला भेटतो ते यज्ञ भस्म केला. तसंच पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रभू येशूच्या अनुयायांचा अनुभव जो होता, देवाने त्याचा आनंद आणि सामर्थ्य दर्शवण्यासाठी स्वर्गातून अग्नी पाठवण्याचं आणखी एक उदाहरण तिथं दिलेलं आहे. परंतु हे हा अग्नी त्या अर्पणांवर नव्हता, तर त्या जिवंत यज्ञांवर होता, ज्याबद्दल पौल रोमकारास पत्र अध्याय 12 वचन 1 मध्ये देतो, नाही का? पुढे काय सांगितलं, त्या जिभा प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या म्हटलेला आहे, नाही का? बसल्या. आता बसला हा जो शब्द आहे ना, हा शब्द पूर्ण तयारीची कल्पना दाखवितो आणि एक स्थितीचा एक निश्चित स्थायीपणा ते दाखवतं. जुन्या कराराच्या अंतर्गत पवित्र आत्मा देवाच्या लोकांवर एक राष्ट्र म्हणून अधिक विसावलेला आपल्याला दिसतो. ते राष्ट्र म्हणजे इस्रायल राष्ट्र. परंतु नवीन कराराच्या अंतर्गत पवित्र आत्मा देवाच्या लोकांवर वैयक्तिक म्हणून तो विसावलेला आपल्याला दिसतो. वस्ती करताना आपल्याला दिसतो. म्हणूनच त्या प्रत्येकावर अग्नीच्या जिभा बसलेल्या म्हटलेल्या आहेत. ही असामान्य घटना होती, जी याआधी कधीही घडली नव्हती आणि बायबलच्या पानांमध्ये पुन्हा कधीही होणार नाही. याच्यानंतर बायबलमध्येच पुन्हा कुठेही अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु त्या मुद्द्यावर जोर देण्यासाठी ही देण्यात आलेली होती, की देवाचा आत्मा प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि त्याच्यामध्ये उपस्थित होता. प्रत्येक व्यक्तीमध्ये, नाही का? तो फक्त एका त्या पालकामध्येच नाही, तर प्रत्येक त्याचे विश्वास असणाऱ्या लोकांमध्ये. वचन 4 काय सांगतं? तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं सगळ्यांना आपण पाहतो की परिपूर्ण म्हटल्यानंतर काहीतरी वेगळा असा अनुभव लोक सांगतात. अनेक लोकांकडून तुम्ही ऐकला असेल कदाचित, कदाचित तुम्ही स्वतःही घेतला असेल तुमच्या अज्ञानाच्या काळामध्ये. पण
बायबल ज्यावेळेस म्हणतं आत्म्याने परिपूर्ण होणं, अ, ते 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 कशाबद्दल आपल्याला शिकवितं? तर ते पुन्हा एक वार त्याच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभावाखाली जाणं, पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात जाणं, त्याबद्दल ते सांगतं. त्याचं उदाहरण एक, काय बरं त्या आत्म्याने परिपूर्ण झाले, त्याचं उदाहरण वचन 4च देतं पुढे. काय? त्या आत्म्याने परिपूर्ण झाले आणि पुढे काय? आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली म्हटलेलं आहे बघा. आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली म्हणजे पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात जाणं, आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे, नाही का? आणि ज्या भाषा कधी त्यांना माहीत नव्हत्या, शिकल्या नव्हत्या, ते बोलायला लागले. जसजशी त्यांना वाचा दिली. वाचा देणं हा शब्द आपल्याला ह्याची आठवण करून देतं, की ख्रिस्ती जीवनात देवाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. देवाच्या आत्म्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. इफिस 2:10 जर आपण पाहिलं, तर ख्रिस्तामध्ये आपल्याला त्याने एक हस्तकृती म्हणून त्याने निर्माण केलेलं आहे. ख्रिस्ताची हस्तकृती आपण आहोत. म्हणून आपण सत्कृत्य आचरित जगावं, म्हणून आपण तशा प्रकारे आपल्याला घडवण्यात आलेलं आहे. निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. निरनिराळ्या भाषा इथं शब्द वापरलेला आहे. दि निरनिराळ्या भाषा. आज आज पुष्कळ ठिकाणी यावरून खूप मोठा गोंधळ उठलेला आहे. तुम्ही जर भाषा हा शब्द जर पाहिला पवित्र शास्त्रामध्ये, नवीन करारामध्ये, जिथे कुठे भाषा हा शब्द वापरलेला आहे, तिथं पुष्कळदा ग्लोसा मूळ भाषेमध्ये ग्लोसा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि ग्लोसा हा शब्द मातृभाषेबद्दल आहे. जसं माझी भाषा मराठी आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे. तर त्यासाठी ग्लोसा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. अशी कोणतीच दुसरी भाषा नाही, जी 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 अनिर्मित आहे, जी अगोदरच देवाने निर्माण केलेली आहे, त्याच भाषेसंदर्भात हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि म्हणून भावनिक होऊन जर तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी ह्या गोष्टी पाहत असाल, सैतान पुष्कळदा ह्या ह्या असत्यामध्ये लोकांना फार गुंतवून ठेवत आहे. फार गुंतून ठेवत आहे. आणि सत्य त्यांच्यापासून जरी त्यांच्या समोर असलं, तरी त्यांचे हृदय इतके कठीण आहेत, की ते स्वीकारत नाहीत. मातृभाषा म्हणजे जी 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 ऑलरेडी हयात आहे आणि त्याचं एक उत्तर आपल्याला पुढे पाहायला भेटेल. त्या कोणत्या भाषा बोलले बरं ते? वचन 5 पहा, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमात राहत होते. आता हा शब्द जो आहे, प्रत्येक राष्ट्रातील, आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील म्हटलेला आहे. आता हे जे चित्र आहे, अध्याय अध्याय 2 वचन 5 ते 12 मध्ये हे चित्र तुम्हाला बाबेलची आठवण करून देईल. माहिती तुम्हाला बाबेलची आठवण करून देईल. जिथं एकच समुदाय होता मोठा. परंतु त्यांचा जो उद्देश होता तो चुकीचा होता आणि पहा ते देवाच्या विरुद्ध त्यांची योजना चालू होती आणि म्हणून देवाने त्यांच्यामध्ये भाषेचा गोंधळ केला आणि त्याचा परिणाम त्यांना पांगवलं म्हटलेला आहे. परंतु वचन 5 मध्ये आपण पाहतो की ते एकत्र झालेले आहेत. त्याच्या उलट चित्र आपण इथे पाहतो. देवाचा शत्रू म्हणून जी योजना बाबेलमध्ये एकत्र आखली जात होती, ती प्रभूने भाषेचा गोंधळ करून अयशस्वी केली आणि त्यांना सर्वत्र पांगवलेलं आहे. त्या प्रत्येकाची स्वतःची एक भाषा होती तिथं म्हटलेलं आहे बघा. असे असताना नवीन करारातील ही घटना हे स्पष्ट करतं, की आता ख्रिस्तामध्ये प्रत्येक वंशातील आणि भाषेतील मानव त्याच्या राज्याच्या सेवेत देवाचे एक लोक म्हणून पुन्हा एकत्र आले आहेत. जर तुम्ही प्रगटीकरण 5वा अध्याय जर काढला, प्रगटीकरण मला असं वाटतं 5व्या अध्यायामध्ये तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटेल. प्रगटीकरण 5वा अध्याय आणि आणि वचन 9 पहा. प्रगटीकरण 5वा अध्याय वचन 9 पहा. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास. कोण? तो वधलेला कोकरा. तो आपल्या रक्ताने सर्व वंश, लक्ष द्या इथं पुन्हा एकदा,
तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. हेच चित्र बाबेलचं होतं आणि त्याच्या उलट हे चित्र ख्रिस्तामध्ये त्याची लोक आपण झालेलो आहोत. एकीकडे आपण त्या बाबेलच्या त्या लोकांप्रमाणे होतो, परंतु ख्रिस्तामध्ये आपण आता एक राष्ट्र, एक कुटुंब आपण झालेलो आहोत. वचन 5 मध्ये भक्तिमान यहुदी म्हटलेला बघा एक शब्द. प्रेषितांची कृत्य अध्याय 2 आणि वचन 5 मध्ये आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी म्हटलेला आहे. या सणासाठी येरुशलेममध्ये ते आले होते. पण या जमावामध्ये पांगापांग झालेल्या अनेक यहुद्यांचा समावेश होता. पुढे पेत्र म्हणतो, तुम्ही वचन 14 मध्ये पुढे पाहिलं तर तुम्हाला पाहायला भेटलं आणि आणखी पुढे पाहिलं तर तुम्हाला शिकायला भेटल. पेत्र म्हणतो की ख्रिस्ताला धरून देणारे लोक सुद्धा यामध्ये होते. वचन 6 आणि 7 मध्ये पहा, तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला. काय नाद झाला? तो वाऱ्याचा सुसाट आवाज आला. तो नाद आकाशातून ऐकला त्यांनी आणि पहा पुढे काय झालं, ते गोंधळून गेलेला आहे तो लोकसमुदाय. जे विविध राष्ट्रातील लोक तिथे जमलेले होते, ते का बरं गोंधळून गेले? कारण वचन 6 पहा, आपलं बायबल उघडा कृपया करून आणि पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट रीतीने तिथे सांगण्यात आलेला आहे, तो लोकसमुदाय का गोंधळून गेला? कारण प्रत्येकाने त्यांना आपल्या भाषा बोलताना ऐकले. परत एकदा वाचा, परत एकदा पहा. प्रत्येकाने त्यांना आपल्या भाषा बोलताना ऐकले. इथं अशा प्रकारे कुठं सांगितलेलं नाही की ते काहीतरी वेगळ्या भाषा बोलत होते. इथं अगदी स्पष्ट सांगितलं, ते शिष्य जे काही बोलत होते ते त्यांनी ऐकलं, कारण ते त्यांच्या अगोदरच भाषा होत्या. कारण देवाच्या आत्म्याने त्यांच्या भाषेचं ज्ञान या अडाणी गालिली लोकांना दिलं. का बरं? निरनिराळ्या भाषेचं दान देवाच्या आत्म्याने दिलेलं होतं. कारण त्याचा मुख्य उद्देश काय होता? पुन्हा वचन अध्याय 1 आणि वचन 8 कडे लक्ष द्या. ख्रिस्ताचे साक्षी होणं. काय होणं? ख्रिस्ताचे साक्षी होणं. 8 ते 11 मध्ये तुम्हाला मोठा वेगवेगळ्या प्रकारची लोक पाहायला भेटतील. जवळ-जवळ 14 ते 15 राष्ट्रातील लोक आपल्याला पाहायला भेटतील. अगदी पूर्वेपासून ते सुरू होती ती लिस्ट नाही का? मग पर्शिया, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया येथे राहणारी जी यहुदी नाही का, आशूर आणि बाबेलमध्ये कैद केलेले. तेथून ही यादी अगदी पश्चिमेकडे यहूदिया भागापर्यंत जाते. नंतर उत्तरेकडे आशिया मायनर, कप्पादोकिया, पंत आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, तिथून उत्तर आफ्रिकामध्ये मिसर आणि कुर्नेचा जवळचा जो लिबुया देश, यामध्ये राहणारे लोक आणि नंतर पुढे रोमला जाऊन जोडते नाही का. शेवटी या यादीत आपल्याला पाहायला भेटतं की विभक्त ठिकाण सुद्धा होते, जसं क्रेतीय आणि अरब. पाहिलं, इथून इतक्या 15 जवळ-जवळ राष्ट्रातून लोक तिथं आलेले होते आणि जर 15 राष्ट्रातून ते आले तर नक्कीच त्यांच्या भाषा वेगळ्या होत्या आणि त्यांना जर ख्रिस्ताची सुवार्थ गाजवायची आहे, तर हे गालिली लोक, हे तर अशिक्षित आहेत, यांनी तर काही शिकलेलं नाही आणि त्यांना जर सुवार्थ गाजवायची आहे तर ते कसे गाजवू शकतील? हे 15 राष्ट्रातील लोक, त्यांना ती भाषा कदाचित समजणार नाही गालिली इतकी, कारण त्यांची भाषा आणि यांची भाषा वेगळी आहे. आणि म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांना निरनिराळ्या भाषा, या या राष्ट्रांना समजणाऱ्या त्या भाषा, त्या राष्ट्रांच्या भाषेचं ज्ञान त्यांना दिलेलं आहे, ज्या यांच्या मातृभाषा होत्या. परंतु आपल्याला पाहायला भेटतं वचन 12 मध्ये ते 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 गोंधळून गेले. वचन 6 मध्ये सॉरी, ते गोंधळून गेलं कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिली ना. त्यांचे हे जे प्रश्न आहेत ना, बघा या प्रश्नाकडे लक्ष द्या. का बरं ते असे म्हणत होते लोक, या राष्ट्रातील लोक हे गालिली ना? कारण त्यांना माहित होतं गालिली अशिक्षित होते. गालिली इतके शिकलेले नव्हते. गालिली लोक, त्यांची बोलण्याची पद्धत फार वेगळी होती. अरे त्यांना बोलता सुद्धा नीट येत नव्हतं. अरे त्यांना त्यांना नीट व्यवस्थित भाषा माहित नव्हती. तेच गालिली आमच्या भाषा बोलत आहे. तेच गालिली आमच्या भाषा बोलत आहेत. नाही का? काहींनी हे स्वीकारलं, तर काहींनी दुसरा प्रतिसाद दिला.
वचन 13 आपल्याला काय सांगते बघा. वचन 12, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, "या काय असेल?" म्हणे. परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, "एक गट असा आहे जो स्वीकारतो, ऐकतो, तर दुसरा चेष्टा करत आहे आणि तो म्हणतो, की अरे द्राक्षरसाने मस्त झालेत म्हणे." तशाच प्रकारचे शब्द पहिले करिन्थ पत्रामध्ये 14व्या अध्यायामध्ये पौल काय म्हणत आहे, नियमशास्त्रात लिहिले आहे, की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन. तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत. परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी लोकांबरोबर बोलेन. का बरं त्या भाषा होत्या निरनिराळ्या भाषा? विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत म्हणे. का बरं त्या भाषेचं ज्ञान दिलं? कारण त्या 14-15 राष्ट्रातील भाषा या गालिली लोकांना माहीत नव्हत्या. ते एक चिन्ह म्हणून सुद्धा होतं. त्यांना हे आश्चर्य करणारं ठरलं. म्हणूनच ते विस्मित झाले म्हटलेलं आहे. त्यांना आश्चर्य वाटलेलं आहे म्हटलेलं आहे. का बरं? कारण त्यांना माहीत होतं हे अडाणी लोकं, हे अशिक्षित लोकं, तरी सुद्धा अगदी सुंदर रीतीने त्या आमच्या भाषा बोलत आहेत आणि आम्ही ते अद्भुत कृत्य ऐकत आहोत. सगळी मंडळी वचन 23 सांगतं पहिले करीन 14वा अध्याय. सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले म्हणे आणि अशिक्षित आणि विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत का? तर अनेक ज्या गोष्टी आहेत, आपल्याला ही जी वचनं आहे, त्या अगदी पटवून देतात नाही का? काही गोष्टी अगदी आपण लहानपणापासून ऐकतो नाही का? आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि भावनिकतेने आपण त्याकडे पाहत चालतो आणि आणि पूर्णपणे त्याला त्याला आपण वाहून जातो नाही का? परंतु जेव्हा देवाचं वचन येतं आणि ते ज्यावेळेस आपल्यासमोर या गोष्टी प्रगट करतं, त्यावेळेस तितकंच तितकंच पश्चातापी हृदयाने त्या सर्व गोष्टी स्वीकारण्यास आपण तयार असलं पाहिजे. कारण हे देवाचं वचन आहे. ते कधी बदलत नाही. हा देवाचा परिपूर्ण शब्द आहे आणि ते कधी खोटा ठरणार नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं एच आहे. तर आपण जे ज्याला बी बनवलेलं आहे, ते बी काढून एच आहे. जे पवित्र शास्त्र सांगत आहे, ते मला स्वीकारायला शिकलं पाहिजे. मग माझा अनुभव किती दांडगा असला. मग मला कोणत्याही प्रकारे दृष्टांतात सांगू द्या. मग मला कोणत्याही प्रकारे अ, कुणीही येऊन सांगितलं ते. मग मला कोणत्याही प्रकारे कसाही चमत्कार माझ्यापुढे मी पाहिला. पण जर तो चमत्कार पवित्र शास्त्राला धरून नाही, जर तो पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहे, तर त्याच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. एखादा व्यक्ती मेलेल्यातून जरी उठून माझ्याजवळ आला, परंतु ते जर पवित्र शास्त्राला धरून नाही, तर मी त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण ख्रिस्ताने हे सुद्धा सांगितलं, की पहा तो दुष्ट, तो सैतान भयंकर अद्भुत कृत्य करून तो तुम्हालाही फसवण्याचा प्रयत्न करील. देवाचं वचन जे सांगतं ते अंतिम सत्य आहे आणि म्हणून ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे. ते स्वीकारायस आपण शिकणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू करो आपणा सर्वांना सत्य समजण्यासाठी आपले नेतृत्व खोलो. जर आपले दृष्टिकोन अशा प्रकारचे अगोदर असतील या सत्याबद्दल, तर ते बदलण्यासाठी तो आपल्याला स्वीकारणारं मन देव आणि ख्रिस्ताच्या सुवासीचा प्रखर प्रकाश तो आपल्या हृदयात पाडो. देवबाप करो आपल्या सगळ्यांना याद्वारे आशीर्वादित करून पुढील वेळ बाबांकडे देतो ते आपल्याला पुढे चालवतील.